हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमिकस लॉ अकॅडमी. तर JMFC इंटरव्ह्यू प्रोसेसबद्दल आपण बोलणार आहोत. JMFCची जी सिलेक्शन प्रोसेस आहे 2022ची, त्याचे इंटरव्ह्यूज 17 मार्च ते 29 मार्च 2025 या तारखांमध्ये शेड्यूल केले गेलेले आहेत. अजूनही इंटरव्ह्यूज सुरू आहेत आणि अकॅडमीमध्ये इंटरव्ह्यू ट्रेनिंग घेतलेले बरेचसे कॅन्डिडेट्स या इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये सहभागी झालेले आहेत. तर आजचा हा जो काही आपण उपक्रम करतोय हे यासाठी की जे इंटरव्ह्यूला जाऊन आलेले आहेत कॅन्डिडेट्स, त्यांचं विसरण्याच्या आधी त्यांचा जो अनुभव आहे तो रेकॉर्ड करून ठेवावा. प्रोसेस कशी होती, काय चुकू शकतं, ज्यायोगे पुढं जे काही JMFC कॅन्डिडेट्स असतील त्यांना याचा उपयोग व्हावा, हा याचा उद्देश आहे. तर आपल्याबरोबर आज आहे शुभांगी घुले. शुभांगी घुलेचा इंटरव्ह्यू आय थिंक दोन एक दिवसापूर्वीच झालेला आहे. मुंबईला जाऊन आलेली आहे ती आणि खूप चांगला इंटरव्ह्यू झालेला आहे. तर एकूणच त्यांच्याशी मी बोलणार आहे पॅनलबद्दल, प्रोसेसबद्दल. सो शुभांगी, या 2022ची जी प्रोसेस आहे ती ॲक्च्युली लांबलेली आहे बरीच. हो सर. पण अल्टिमेटली त्याचे इंटरव्ह्यू आता सुरू झालेले आहेत. ओके, तर मला यावेळी MPSC सोडून दुसरीकडे इंटरव्ह्यू कंडक्ट केले गेले. बरोबर आहे. तर तिथं आय थिंक आणि तुझा दोन्हीकडे इंटरव्ह्यू देण्याचा अनुभव आहे. हो सर. तर या दोन्ही ह्याच्यामध्ये असा काही फार मोठा फरक काय होता? फार मोठा फरक असं काही नव्हतं. न्यू प्लेस होतं आणि थोडेसे पहिल्याच दिवशी आल्यामुळं थोडीशी एक भीती होती की तिकडे कसं असणार आहे, काय त्या सगळ्या गोष्टींचं एक टेन्शन पण होतं. पण व्यवस्थित झालं तिकडचं पण. अरेंजमेंट पण व्यवस्थित होती. थोडंसं इकडे तिकडे गडबड झाली. एक्झॅक्टली काय? माझगाव कोर्ट? हो, माझगाव कोर्टमध्ये होते, सिटी सिव्हिल कोर्ट. माझगाव सिटी सिव्हिल कोर्टामध्ये इंटरव्ह्यू झाले. ठीक आहे, तुझा पहिल्याच दिवशी होता आय थिंक. हो सर. बरं, तिथली एकूण प्रोसेस कशी आहे? म्हणजे अगदी कोर्टात दाखल झाल्यापासूनची एकूण प्रोसेस काय आहे, इंटरव्ह्यू चेंबरपर्यंत सांग मला. हो सर. ज्यावेळेस आपण एंटर करतो बिल्डिंगमध्ये तर 17व्या फ्लोअरला इंटरव्ह्यू होते. लिफ्ट होती, कॉमन लिफ्ट होती ती सगळ्यांसाठी, वकिलांसाठी आणि इंटरव्ह्यू जे कॅन्डिडेट होते त्या सगळ्यांसाठी कॉमन होती. मग 17व्या फ्लोअरवर गेल्यानंतरनं तिथे एक मोठा कॉन्फरन्स हॉल होता. ओके. कॉन्फरन्स हॉलमध्ये कॅन्डिडेटलाच फक्त अलाउड होतं, बाकी कोणाला अलाउड नव्हते तिकडं. कॉन्फरन्स हॉल खूप छान होता, तिथली अरेंजमेंट पण छान होती. तिथे गेल्यानंतरनं एका दिवशी 32 इंटरव्ह्यू होते, त्यामुळे त्यांनी 16 एका साईडला आणि 16 दुसऱ्या पॅनलसाठी त्यांनी हे केले. म्हणजे बसण्याची अरेंजमेंट तशी केली होती की 16 एका साईडला आणि 16 दुसऱ्या साईडला. मग डॉक्युमेंटेशनसाठी जे MPSCचे मेंबर्स किंवा बाकीचे लोक असतात ते आले होते तिथे. मग डॉक्युमेंटेशन त्यांनी केलं की सिक्वेन्स वाईज नव्हतं तिथं काही. त्यांची एक वेगळी प्रोसेस असते की डॉक्युमेंटेशनला बोलवण्याची. अच्छा. त्यांच्याकडे वेगळी एक लिस्ट असते, त्याप्रमाणे ते बोलवतात आपल्याला. तर मग पहिल्यांदा ओरिजिनल डॉक्युमेंट असतात त्याचं व्हेरिफिकेशन होतं. सगळे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट असतात ते त्यांना दाखवायचे आपण आणि ते त्यांच्याजवळ आपलं एक प्रोफाईल असतं, त्याच्यावर ते क्लिक करत जातात की हे आहे, हे नाहीये, त्या गोष्टी. आणि 2 सेट ते आपल्याकडनं झेरॉक्स सेट घेतात. तर तिथं एक असा प्रॉब्लेम आला की त्यांचा जो झेरॉक्स सेट लावण्याचा सिक्वेन्स होता तो फार वेगळा होता आणि आम्ही जो बनवला होता तो फार वेगळा होता. त्यामुळं तिथं गेल्यानंतर तो सेट परत काढावा लागला आम्हाला, त्या स्टेपलरचा सेट, आणि परत त्यांच्यानुसार अरेंजमेंट करावी लागली. त्यामध्ये फार वेळ गेला. कधी कधी काय होतं, झेरॉक्सचे आपण सेट लावताना खूप एकदम जास्त स्टेपलर लावलेले असतात आणि ते काढायला तिथं गेल्यावरती प्रॉब्लेम होतो. त्यामुळे ते एक लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्यांनी की तुम्ही एक छोटीशी ब्लॅक कलरची क्लिप असते ती लावली पाहिजे, कारण तिथं आपल्याकडे एवढा वेळ नसतो आणि आपली मानसिक स्थिती वेगळी असते की आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा असतो तिथे. त्यामुळे ती गोष्ट एक लक्षात ठेवावी. म्हणजे स्टेपल न करता डॉक्युमेंट्स घेऊन जायचे लूज मध्ये एखादी क्लिप लावून, ज्यायोगे तिथं आपल्याला डॉक्युमेंट्स वेगळे करता येते. ठीक आहे. तिथं MPSCचे साधारण किती लोक होते त्या प्रोसेसमध्ये डॉक्युमेंटेशनच्या ह्याच्यामध्ये एक 7 ते 8 लोक होते. 7 ते 8 लोक होते. तिथंही सिक्वेन्स वाईज, रोल नंबर वाईज असं काही होतं का? असं काही नव्हतं, त्यांचे वेगळे सिक्वेन्स होते. बरं. आणि आता 11:15 आय थिंक एंट्री
होती तुमची. ती जी एंट्री होती ती कॉन्फरन्स हॉलमध्ये होती. कॉन्फरन्स हॉल आणि साधारण 32 लोक होते ना. तर ते 32चे 32 लोक 12:15 कॉन्फरन्स हॉलमध्ये बसणार एका जागी. बरोबर आहे. मग कॉल आउट करून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेणार. ठीक आहे. आणि मग एकाच पर्सनकडे एकाच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं का वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आपल्याला? नाही, 2 त्यांनी हे केले होते, ग्रुप होते 2 पर्सनचे 2 ग्रुप होते. 2चे 2 ग्रुप. तर 16 कॅन्डिडेट साठी 2 मेंबर होते आणि दुसऱ्या 16 साठी अजून 2 मेंबर्स होते. बरं. आणि एका पर्सनला साधारण किती वेळ लागत होता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन? 15 ते 20 मिनिटं लागत होते एका. सगळं काही प्रॉपर असेल तर. बरं. मग त्याच्यामध्ये अडचण हीच होती की आपल्याला नव्यानं त्यांच्या सिक्वेन्स प्रमाणे आपले स्टेपल केलेले डॉक्युमेंट काढून लावणे. ठीक आहे. त्यामुळे हे एक फार महत्वाचं इनपुट आहे. बरं. आता म्हणजे एक कॉन्फरन्स हॉल होता, तो मोठा होता. तिथं 32 लोक बसायचे. तिथं 2 पॅनल होते, 2 लोकांचे एमपीएससीचे, आणि ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे. मग व्हेरिफिकेशन ज्याचा आधी होईल मग तो इंटरव्ह्यूला जाणार, असं होतं का तिथं? मग असं नव्हतं. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ते एक आपल्याला टोकन नंबर देत होते. आणि जर टोकन नंबर प्रमाणेच ऍक्च्युअली व्हायचे. एक जर टोकन नंबर असेल तर त्याचा पहिला इंटरव्ह्यू होत होता. अच्छा. म्हणजे आपली आता तिथं गेल्यानंतर तिथली एक इंटरव्ह्यू घेणाऱ्यांची आतली वेगळी लिस्ट आहे. हो, आतली लिस्ट असं आपण म्हणू शकतो. आपलं जे काही आता इंटरव्ह्यूचे रोल नंबर्स आहेत किंवा आपलं मेरिट आहे वगैरे, ह्याबद्दल आपण काही अनुमान लावू शकत नाही. त्यांचं एक वेगळंच लिस्ट असते, त्याप्रमाणे ते टोकन नंबर देतात आणि मग इंटरव्ह्यू. आणि ते जे काही आहे ते तिथं गेल्यानंतरच आपल्याला कळणार. टोकन हातात मिळालं की आपल्याला कळणार आपला इंटरव्ह्यू कुठल्या नंबरला आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आता हे कॉन्फरन्स झाल्यानंतर मग पुढची एंट्री कशी होती? टोकन नंबर त्यांनी डिस्ट्रीब्यूट केले. त्याच्यानंतर एक साधारण 3 वाजता इंटरव्ह्यू सुरू होतात. म्हणजे 12:15 ते 3 ह्याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण होतं का तेवढ्यात? होतं बऱ्यापैकी. कधी कधी 1-2 कॅन्डिडेट राहिलेले असतात. बरं. मग त्यांचा टोकन नंबर जर मध्येच पुकारला गेला तर? मग त्यांना जावं लागतं. अच्छा. मग आल्यानंतर व्हेरिफिकेशन होतं. अच्छा. म्हणजे व्हेरिफिकेशन अगदी राहिलेलं असेल आणि इंटरव्ह्यूला कॉल आउट केलं तर इंटरव्ह्यू देऊन यायचा आणि मग हे करायचं. मग मला सांग, आधी जे इकडे इंटरव्ह्यू तुझा एक झालेला आहे एमपीएससीच्या इकडच्या ऑफिसमध्ये, मग तिथंही असंच होतं का? तिथं नव्हतं ऍक्च्युली तसं. आता ही नवीन पद्धत आली, नवीन पद्धत त्यांनी इथे घेतलेली. ठीक आहे. मग आता एंट्री म्हणजे टोकन नंबर दिला की आपल्याला आपला नंबर कळतो इंटरव्ह्यूचा. बरोबर आहे. कशा पद्धतीचा असतो तो साधारण टोकन? एक छोट्या साईजचा असतो आणि त्याच्यावर रेड कलरचा असतो तो, आणि त्याच्यावर एमपीएससी असं लिहिलेलं असतं आणि वरती 1-2 असे जे काही नंबर्स लिहिलेले असतात. बरं. ठीक आहे. आता ते जे चेंबर आहे ते हॉल आणि चेंबर म्हणजे दुसरीकडे होतं का हॉलला अटॅचच होतं ते? कॉन्फरन्स इंटरव्ह्यू चेंबर म्हणजे कॉन्फरन्स हॉल पासून एक 10 पावलांवरती दुसरीकडे जावं लागत होतं. चेंबर होतं. म्हणजे त्या हॉलमधून हॉलच्या दारातून बाहेर जायचं आपण आणि दुसरीकडे एंट्री करायची वेगळ्या दाराने. अच्छा. बरं. तिथून मग कोण घेऊन, तुम्हाला कसं कळलं की आपला नंबर कॉल आउट होतो? कॉल आउट करायला एक तिथे पर्सन येतात, एमपीएससीचेच असतात. ते कॉल आउट करतात. मग आपण त्यांच्या सोबत जायचं. कॉन्फरन्स हॉल मधून जिथे इंटरव्ह्यू कंडक्ट होतात, जी रूम आहे तिथे आपल्याला ते घेऊन जातात. आणि तिथे एक हॉट सीट असतात. 4 हॉट सीट होत्या तिथे. आणि 2 पॅनलचे जे चेंबर होते ते शेजारीच होते. म्हणजे 2 इथून जायचं, तो माणूस जो येतो तो बाहेरून येतो म्हणजे? हो, बाहेरून येतात. तो तुम्हाला कॉल आउट करतो आणि घेऊन जातो आणि तिथं नेऊन बसवतो. आणि असे शेजारी होते का तुम्ही गेल्यानंतर? चेंबर शेजारी होते. पण तुम्हाला आतलं काहीच दिसत नाही, बाहेरून आतलं काहीही दिसत नाही. इकडे एक चेंबर आहे, इकडे एक चेंबर आहे, एवढं कळतं. मग दोन्ही चेंबरची जे वेटिंग होतं ते कॉमन होतं का हॉट सीटचं? हो, कॉमन त्यांनी ठेवलं होतं ह्या वेळेस. म्हणजे मग पुढं काय झालं? मग टोकन पुकारणार का? नाही, काय होतं, आतमध्ये जर एखादा कॅन्डिडेट गेलेला असेल तो बाहेर येतो आणि मग तिथे एक पर्सन बसलेला असतो, तो आपलं नाव घेतो आणि मग आपल्याला त्या दरवाजापर्यंत घेऊन जातात ते. तोच पर्सन आहे का तिथं बसलेला जो घ्यायला आलेला असतो, का तिथं वेगळा असतो? नाही, तो वेगळा असतो. तो परमनंटली तिथं बसवलेला आहे. टोकन पुकारणारा एक वेगळा असतो आणि तुम्हाला आत सोडणारे एक वेगळेच असतात.
बरं. मग तिथं 4 कॅन्डिडेट आहेत असं तू म्हणालीस आता हॉट सीटवर, आणि तो एक माणूस आहे. मग तो एकच जमेल तसं म्हणजे सिक्वेन्स प्रमाणे सोडतो का? प्रत्येक चेंबरसाठी 2 वेगळे ठेवले होते त्यांनी. 2 माणसं तिथं ठेवलेली होती? 2 माणसं होती कॅन्डिडेट सोडून कॅन्डिडेटला आत सोडण्यासाठी. अच्छा अच्छा, बर. नाही पण त्यांना तर कसं कळतं कधी सोडायचंय, त्याचं काय इंडिकेशन? पहिला मेंबर बाहेर आला की डोअर लॉक होतं आणि आतमध्ये एक बेल असते, ती वाजवली जाते आणि मग आपल्याला तो जो पर्सन असतो तो डोअर ओपन करून देतो. म्हणजे हे इथं सुद्धा मग सिक्वेन्स प्रमाणेच आहे टोकनच्या? हो. म्हणजे इंटरव्ह्यू एकूण हे दिलेल्या टोकनच्या सिक्वेन्स प्रमाणेच आहे, त्यामुळे त्याला कळते की आता 22 नंबर झालाय, 23 नंबरला आत पाठवायला पाहिजे. अच्छा. मग तो जो माणूस आहे तो दार उघडून देतो. काय दिसतं दार उघडल्या उघडल्या आपल्याला, काय आतला सीन दिसतो? उघडल्या उघडल्या पॅनल मेंबर्स दिसतात आपल्याला सगळे. आता 2च होते ना एका पॅनलला. आणि दारापासून असं टेबल किती लांब होतं, किती पावलं चालावं लागायचं? 5 पावलं तरी होतं. लांब होतं म्हणजे आपण किती म्हणू, एक 7-8 फूट होतं? हा, 7-8 फुटच. बर. आणि मग एंट्री करून थोडस आत गेल्यानंतर आपल्याला विश करावं लागतं त्यांना. ठीक आहे. आणि टेबल जे आहे ते साधारण, किंवा चेंबरच म्हण, एक साधारण कसं होतं, एक छोट्या रूम सारखं होतं? एक रूम, छोटी रूम, एक 10 बाय 10 ची रूम असते साधारण, तसं होतं ते. आणि टेबल जे आहे ते कसं होतं, असं मोठं होतं टेबल? जास्त मोठं नव्हतं, आडव्या साईज मध्ये असं होतं. बरं, आडव्या साईज मध्ये होतं. आणि असं जे आहे कॅन्डिडेट आणि पॅनल असं जे समोरासमोर आहे हे असं मोठं होतं का? जास्त मोठं नव्हतं, 2 पावलांचा डिस्टन्स मध्ये होता दोघांच्या. जे साधारण टेबल होतं, असं काही वेगळं इंटरव्ह्यू साठी आणलं होतं अशातला भाग नाहीये. टेबल बद्दल म्हणजे एक्झॅक्टलीच बोलायचं झालं तर एवढा असेल इकडं, आणि इथपर्यंत होता का? हो सर, एक 5 बाय 2.5 पर्यंत वगैरे असा टेबल होता. 5 बाय 2.5. ठीक आहे. आणि जो कॅन्डिडेट टेबलच्या पलीकडे बसतो तो टेबल पासून किती लांब होता? साधारण तो कॅन्डिडेटचं पूर्ण बॉडी लँग्वेज दिसेल असा 2 ते 3 फूट 2 ते 3 फूट मागे होता. अच्छा अच्छा. आणि समोरासमोरच होतो, 2 इकडं लोक आणि समोर कॅन्डिडेट? हो सर, समोर. खुर्चीबद्दल मला थोडंसं असं सांग की खुर्ची रोलिंग होती, लाकडी होती का वेगळं काही होतं? एक नॉर्मल चेअर जशी असते लाकडी होती? लाकडी खुर्ची नव्हती. बरं, ठीक आहे ठीक आहे. ओके. मग एकूण पॅनलचा काय अनुभव आहे आत गेल्यानंतर? ते आपल्याला म्हणतात की टोकन दाखवा. बरं. आणि टोकन दाखवल्यानंतर तिथे एक समोर बाउल असतो, त्या बाउल मध्ये आपल्याला टोकन ठेवायला सांगतात. समोर म्हणजे खुर्चीच्या समोर? हा, म्हणजे ते जे टेबल असतो त्यांचा त्या एंडला. कॅन्डिडेटच्या खुर्चीच्या समोर टेबलच्या एंडला बाउल असतो, दाखवा आणि त्याच्यामध्ये टाका असं म्हणतात. ठीक आहे. मग हे गेल्या हेच म्हणजे ज्यावेळी कॅन्डिडेट उभा असतो त्याच वेळी हे टाकून बसायचं थोडक्यात असं? ओके. मग आत काही फार उकडतं, खूपच कूल आहे असं काही आहे वेगळं काही प्रकार? असं काही वाटलं नाही सर, एक नॉर्मलच वाटलं. म्हणजे कोट वगैरे अगदी टाय घालून जरी गेलो तरी तिथं काही प्रॉब्लेम नाही आहे, कम्फर्टेबल आहे. ओके, ठीक आहे. मग एक्झिट इंटरव्ह्यू झाल्यानंतर जे आहे कसं सांगतात? जा, थँक्यू, काय म्हणतात तुम्हाला जायला? कसं सांगतात? ओके, थँक्यू असं म्हणतात दोन्ही पॅनल? हो. ठीक आहे. मग आपण निघून यायचं? ठीक आहे. बाहेर येताना कोणी असतं का दार उघडायला, का आपणच दार उघडायचं आणि बाहेर यायचं? आपणच दरवाजा उघडायचा आणि बाहेर यायचं. कळतं का ते काय उघडायचं, कसं उघडायचं, का गोंधळ होतो? अगदी नॉर्मल आहे. मग बाहेर आलो की आपण त्यांचा आणि आपला संबंध संपला थोडक्यात? का ट्रान्सपरंट वगैरे आहे, आपण त्यांना दिसतो, असं काही आहे का? असं काही नाही. म्हणजे प्रॉपर भिंती आणि रूम सारखं एक चेंबर आहे, आणि आपण बाहेर आलो की आपण फ्री झालो, म्हणजे पॅनलच्या ह्याच्यातून फ्री झालो. मग आपल्याला कुणी घेऊन जातं का, पर्टिक्युलर एका पद्धतीनं बाहेर पडायचा मार्ग दाखवण्यात आलेला आहे, असं काही आहे का? मार्ग दाखवण्यात येतो, जिथून आपण एंट्री केलेली असते कॉन्फरन्स हॉललाच आपण मग तिकडनं रिटर्न जातो. मग कुणी सांगतं का
इकडे जा वगैरे, तो बाहेर बसलेला माणूस तर समोरच असेल ना मग तिथे? हो, ते पण सांगतात आणि ऍक्च्युली आपल्या लक्षात आलेलंच असतं आपण कुठून आत आलेलो आहे, त्याच्यामुळं परत कॉन्फरन्सला आलो आपण. ठीक आहे. दुसरं एक मला असं सांग की आता आपल्या सोबत जे येतात त्यांना कुठपर्यंत अलाउड आहे? 17व्या फ्लोअर पर्यंत ते येऊ शकतात. तिथे एक अशा छोट्या छोट्या रूम्स आहेत, वेटिंग रूम्स. अच्छा. तिथं ते थांबू शकतात. कॉन्फरन्स रूम मध्ये अलाउड नाही त्यांना यायला. बरं, म्हणजे कॉन्फरन्स रूम मध्ये एंट्री जी होणार ती फक्त कॅन्डिडेटची. हो. मग त्याच्या बाहेर त्यांची बसायची वगैरे सोय आहे वेटिंग रूम मध्ये? हो, चेअर्स आहेत तिथे बसायला. अच्छा, बरं. आणि दुसरं असं आहे की आता कॉन्फरन्स रूम मध्ये जाताना आपण जे आत जातो, ठीक आहे, तर तिथं काय काय डॉक्युमेंट तर आपण घेऊन जातो. बरं, आपला मोबाईल, पाण्याची बॉटल, हे ते अजून काय काय घेऊन जायला पाहिजे आणि काय काय अलाउड आहे? आपण तिथं स्नॅक्स घेऊन जाऊ शकतो खायला, कारण आपला इंटरव्ह्यू कधी होईल आपल्याला सांगता येत नाही. बरोबर आहे. पाण्याची बॉटल वगैरे तर असतात. डिजिटल गोष्टी काहीच अलाउड नसतात तिथं. वॉच किंवा तुमचे जे काही हेडफोन्स वगैरे काही असतील, लॅपटॉप्स असतील, ते अलाउड नसतात तिथं. बुक्स घेऊन जाऊ शकता तुम्हाला काही तिथं रीड करायचं असेल तर. बर, म्हणजे तिथं बुक्स घेऊन जाऊ शकतो आपण, आपला मोबाईल आपल्या सोबत असणार आहे, आपले डॉक्युमेंटची फाईल आपल्या सोबत असणार आहे आणि खाण्यासाठी आपण स्नॅक्स घेऊन जाऊ शकतो. आता 12:15 गेलेला माणूस जवळजवळ आता येतोय साधारण 5:30-6च्या आसपास तो येतो, म्हणजे 12 ते 6 मग प्रॉपर डबाच घेऊन जायला पाहिजे खरं तर. हो, ज्याला दुपारी भूक लागते. बरोबर आहे. असं कोणी आणलं होतं का मग डबा? प्रॉपर डबा नव्हता, कारण माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी सकाळी 10:30लाच भरपूर खाऊन गेले होते, त्याच्यामुळे प्रॉपर डब्याची काही तिथे गरज लागत नाही. नाही, तुझ्यासोबत कोणी सगळ्यांनी खायला काही ना काही आणलेलं होतं? हो, स्नॅक्सच होते बऱ्यापैकी सगळ्यांकडे, असं प्रॉपर टिफिन काही आणलेलं नव्हतं. अच्छा, बरं. समजा मग तिथं मग हे जे मोबाईल आहे, मोबाईल आपला, ह्याचं काय केलं जातं? सर, तिथं ज्यावेळेस 12:15 12:30च्या दरम्यान ते आपला मोबाईल घेतात आणि तिकडे एक छोट्या छोट्या पिशव्या असतात, त्याच्यामध्ये तो त्यांच्याकडे आपण द्यायचा. त्याच्या ह्याच्यात आपल्याला ते एक रिसीट आणि टोकन नंबर देतात. मग तो टोकन नंबर तो इंटरव्ह्यूचाच असतो का मोबाईलचा वेगळा? मोबाईलचा वेगळा आणि इंटरव्ह्यूचा वेगळा, असे दोन. या दोन्ही गोष्टी फक्त मोबाईलसाठी आहेत? हो. बरं, म्हणजे मोबाईल डिपॉझिट करायचा, मोबाईल काय तिथून पुढे कॅरी नाही करायचा. बरं, मग बाकीचं बॅग आणि हे बाकीचं जे असतं आपलं, त्याचं काय करायचं? बॅग ठेवायला तिथेच आपण ज्या चेअरवर बसलेलो असतो तिथेच जागा असतात, त्या चेअरवरच आपण बॅग तिथंच ठेवायची, परत येऊन घेऊन जायची. बरं, ठीक आहे. मग तिथून बॅग तर इथंच ठेवली आपण, बाकी जे काही आणलेलं होतं ते इथं ठेवलं, मोबाईल डिपॉझिट केला, बरोबर आहे. मग आज जाताना काय फाईल, डॉक्युमेंट काय घेऊन जा असं काही डायरेक्शन दिले का? नाही, फाईल आणि डॉक्युमेंट वगैरे काहीच आतमध्ये अलाउड नसतं, फक्त आपण आणि आपला टोकन नंबर जो असतो, बस एवढं, त्या 2 गोष्टी. ओके, चालेल. आता तिथं वेगळी काही, आता एकदा 12:15 आत गेल्यानंतर बाहेर एंट्री आहे का कॉन्फरन्स हॉलमधून? नाही, बाहेर अजिबात अलाउड नाहीये. फक्त इन केस एखाद्याचं काही डॉक्युमेंट राहिलं असेल तर मग जी आपल्याला मोबाईलसाठी रिसीट दिलेली असते, ती रिसीट आपण परत त्यांच्याकडनं घ्यायची आणि त्याच्यावर ते लिहून देतात की 1-2 मिनिटासाठी आम्ही त्यांना बाहेर पाठवलं. बाहेर त्याच्यासाठी रिझन पाहिजे की फक्त डॉक्युमेंटसाठीच आपण बाहेर जातोय, दुसऱ्या कोणतीच गोष्ट. ही परमिशन तिथला एमपीएससीचा स्टाफ देतो? हो. बरोबर आहे. मग तो कोणाकडे जातो? बाहेर जे त्यांच्या बरोबर आले असतील त्यांच्याकडून ते डॉक्युमेंटची पूर्तता करतो. ठीक आहे. बरं, त्या आता ह्याच्यावर वॉशरूम्स वगैरेची सोय त्या कॉन्फरन्स हॉलमध्येच आहे? हो, ऍक्च्युली तिथं लेडीजसाठी आहे, मुलांसाठी बाहेर जावं लागतं कॉन्फरन्स हॉलच्या. कुठं बाहेर? इकडं जिथून एंट्री केली तिकडे यायचं का पलीकडे जायचं बाहेर? जिथून एंट्री केली तिथून बाहेर जायचं आणि 2 मिनिटावरतीच वॉशरूम्स आहेत तिथे. बरं, मग त्याच्यावर काही सर्व्हिलन्स असतो का बाहेर गेल्यावर? तो बाहेर गेल्यावर काय तो येईल निवांत? मग तिथे एक स्टाफ मधले एक पर्सन असतात, त्यांना विचारून आपण जाऊन लगेच यायचं. ठीक आहे, म्हणजे ते बाहेर आहे जेंट्ससाठी. ओके, ठीक आहे. परत आपण येऊ आता एक्झिटवर. एक्झिट झाली की आपण परत कॉन्फरन्स हॉलमध्ये येतो आणि ते काही टोकन आणि रिसीट मोबाईलची ती द्यायची आणि आपला मोबाईल परत घ्यायचा, आपली बॅग घ्यायची आणि आपण ज्या मार्गाने आत गेलो त्याच मार्गाने बाहेर यायचं.
नाही, ऍक्च्युली ज्या मार्गाने आपण आत गेलोय त्या येताना दुसरा असतो, म्हणजे दुसऱ्या दरवाजाने बाहेर यायचं. बरोबर, म्हणजे एंट्रीला एक दरवाजा आहे, कॉन्फरन्स हॉलला आहे, आणि एक्झिटला दुसरा दरवाजा. ओके, ठीक आहे. तर सेंट्रलाइज AC हा कॉन्फरन्स हॉल आय थिंक खूप मोठा आहे. किती लोक बसण्यासारखा आहे तो? साधारण एक 50 ते 60 लोक बसू शकतील सर तिथे. असा तो हॉल आहे. मग तिथं सेंट्रलाइज AC वगैरे काय बघितलीस का तू? हो, कॉन्फरन्स मध्ये सेंट्रलाइज AC होता. बरं, आणि इंटरव्ह्यू चेंबर मध्ये? इंटरव्ह्यू चेंबर मध्ये एवढं लक्ष नाही गेलं, पण एक नॉर्मल तिथं होतं, बाहेरच्या सारखंच वातावरण होतं. खूप थंड वगैरे असं नव्हतं, जास्त थंड नव्हतं. बरं, आता गेल्यावर आपल्याला पटकन तिथं एंट्री केल्यानंतर आपण जाऊन बसतो खुर्चीवर डायरेक्टली, बरोबर आहे? तर तिथं जे आता MPSCचा स्टाफ असतो ते इन्स्ट्रक्शन काय देतात का आपल्याला, कसं होणार आहे, काय होणार आहे, किती वाजता होणार आहे? असे जास्त इन्स्ट्रक्शन्स नसतात, त्यांचे डॉक्युमेंट रिलेटेडच इन्स्ट्रक्शन असतात. बरं, म्हणजे आपलं जे काही टोकन नंबर आहे त्याप्रमाणे आपल्याला वेळेआधी तिथं घेऊन जाणार, आणि तिथं गेलं की आपल्याला कळणार की कुठल्याही क्षणी आपला आता इंटरव्ह्यू होऊ शकतो. बरं, ठीक आहे. आता असं काही झालं का की तुझ्या वेळेला, आता तुझं तर फर्स्ट डेच होता, की एखादा कॅन्डिडेट थोडासा उशिरा आला किंवा असं काही? सर असं काही झालं नाही, सगळे वेळेवरच आलेले होते. ठीक आहे. आता तिथल्या तिथं काही डॉक्युमेंट मागतात असंही काही मी तरी ऐकलेलं होतं, स्मॉल फॅमिली वगैरे, तर ते काय एक्झॅक्टली ते काय? हो सर, तिथे आपल्याला 2 गोष्टी दिल्या जातात आत गेल्यानंतरनं. एक डॉक्युमेंटच्या लिस्ट रिलेटेड एक फॉर्म असतो, त्याच्यात सगळे डॉक्युमेंटचे लिस्ट असते, आणि आपल्याकडे जे काही डॉक्युमेंट असतील तिथे होय नाही असं लिहायचं असतं त्या फॉर्मवर. आणि अजून एक स्मॉल फॅमिलीचं डिक्लरेशन असतं, तो एक फॉर्म त्यांना भरून आपण द्यायचा असतो. तेच प्रोव्हाइड करतात त्या दोन्ही गोष्टी. बरं, आणि किती सेल्फ अटेस्टेड 2 कॉपीज मध्ये द्यायचे, म्हणजे तिथं त्यांची जी लिस्ट येते त्यामध्ये आहे नाही आहे हे आधी त्यांना द्यायचं, आणि त्याच्यासोबतच आपले त्याप्रमाणेच अरेंज करून सेल्फ अटेस्टेड तिथं करायचं का आधी केलेलं चालतं? आधी केलं तरी चालतं. बरं, आणि दुसरं म्हणजे काय, स्मॉल फॅमिली, या 2 गोष्टी तिथल्या तिथं करायला लागणार आहेत. तर आता मगाशी तू म्हणालीस की एंट्री एका दाराने होते कॉन्फरन्समध्ये, आणि बाहेर येताना दुसऱ्याच दाराने एक्झिट होतं. त्या दारातून आपण बाहेर आलो की तिथंच येतो जिथून आपण आत गेलो होतो, म्हणजे जे बाहेर जिथं लोक आपले बसलेले असतात आपल्यासोबत आलेले त्याच ठिकाणी येतो. ठीक आहे, ठीक आहे, म्हणजे हा आहे पूर्ण इंटरव्ह्यूचा फ्लो. बरं, आता अजून काही थोडीशी काळजी काय घ्यायची कॅन्डिडेट्सनी जाताना? आता अर्थात पुढचे इंटरव्ह्यू तिथं होतील की नाही हे सांगता येत नाही, कारण MPSC ऑफिसमध्ये साधारण इंटरव्ह्यू झालेले आहेत, APPचे पण झाले, ते MPSCच्या नवीन ऑफिसमध्येच झालेले दिसतात. तरी सुद्धा एक प्रोसेस जी आहे ती तीच असू शकते. तर जाताना अजून काय काळजी घ्यायला पाहिजे कॅन्डिडेट्सनी तिथं? जाताना लिफ्ट ही सगळ्यांसाठी कॉमन असते, तिथं कोर्ट आहे त्यामुळे वकील लोक आणि इंटरव्ह्यूचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी एकच म्हणजे कॉमन लिफ्ट असते, आणि रांग म्हणजे वेटिंग जास्त असतं त्या लिफ्टसाठी, त्यामुळे एक 10 ते 12 मिनिटं आपण त्या लिफ्टसाठी वेळ जाईल हे गृहीत धरून. किती लिफ्ट्स आहेत? 3 लिफ्ट्स आहेत. 3 लिफ्ट्स, म्हणजे वकील आणि सगळे त्याच लिफ्टने, कॅन्डिडेट त्याच लिफ्टने जाणार. आता मेंबर्स किंवा पॅनल मेंबर्स जे असतात, आता पॅनल मेंबर्सवर एक आपले हायकोर्ट सर असतात आणि MPSCचे ऑफिसर असतात, बरोबर आहे? तर ते येताना दिसतात का तुम्हाला कुठं? नाही सर, ते कुठून येतात नाही कळत. मग त्यांच्यासाठी अजून काही वेगळा मार्ग आहे का? म्हणजे ऍक्च्युली एक ऑनरेबल जस्टिस कॉन्फरन्स रूम मधनच गेले. अच्छा, बरं, ठीक आहे. आणि आता कॉन्फरन्स हॉलमध्ये गेल्यानंतर कॅन्डिडेट्सला तर आय थिंक कुठंच बाहेर जाता येत नाहीये, त्यांचं जे काही खायचं असेल ते कॅरी केलं पाहिजे, बरोबर आहे? आता बाहेर जे लोक थांबलेले असतात, समजा ते एक दिवसभर सुद्धा काही काही लोक थांबतात तिथं, बरोबर आहे? तर त्यांच्यासाठी काही आजूबाजूला कॅन्टीन आहे का तिथं? हो सर, कॅन्टीन आहे. आय थिंक 2nd फ्लोअरला कॅन्टीन आहे, कोर्टाचं कॅन्टीन आहे. कोर्टाचं. बरं, ठीक आहे. म्हणजे एकूण असं आहे की आपण त्या कॉन्फरन्स हॉलमध्ये एंट्री करायची, तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, मोबाईल डिपॉझिट होईल, बाकी जे काही खायचं आहे ते तिथंच ठेवून आपल्याला माणूस घेऊन जाणार चेंबरमध्ये, आणि तिथून आपला इंटरव्ह्यू कंडक्ट होणार. येताना परत आपण कॉन्फरन्स हॉलमध्ये जायचं, आपलं सामान घेऊन परत यायचं.
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की जे टोकन देणार तो आपला इंटरव्ह्यूचा नंबर असणार. हो. असा हे एकूण थोडासा फ्लो आहे. ठीक आहे. तर आणि पहिल्याच दिवशी इंटरव्ह्यू झाला तुझा? हो सर. बरं. आता पहिल्याच दिवशी इंटरव्ह्यू असण्याचं काही टेन्शन वगैरे असतं का? होतं सर एक टेन्शन की आतमध्ये कशी अरेंजमेंट असेल ह्याबद्दल एक उत्सुकता होते. बरोबर. आणि पॅनल मेंबर आणि कॅन्डिडेट ह्यांच्यामध्ये किती डिस्टन्स असेल ही फार मला उत्सुकता होते की किती जास्त डिस्टन्स आहे का कमी डिस्टन्स आहे ते एक होतच. आणि किती पॅनल वर नेम प्लेट्स होत्या का मेंबर्सच्या लॉर्डशिपच्या? जे लॉर्डशिप होते त्यांच्या साईडला नेमप्लेट होती पण नाव नव्हतं त्यांचं, फक्त डेझिग्नेशन होतं तिथे, म्हणजे टेबलवर ठेवलेलं होतं. बरं. आणि एमपीएससी त्यांचं नव्हतं, त्यांचं काहीच नव्हतं. बरं. आता अर्थात लॉर्डशिप वगैरे तर कोर्ट मध्ये असतील, सूट मध्ये असतील, आणि मेंबर जे होते ते मेंबर सुद्धा कोर्ट सगळे सूट आणि टाय मध्ये होते अगदी प्रॉपर. बरं. ठीक आहे. तर एकूण फ्लो आपण शुभांगी बरोबर आत्ताच डिस्कस केला. तिचा पहिल्याच दिवशी इंटरव्ह्यू झालेला होता आणि साधारण हा अशा पद्धतीनं इंटरव्ह्यूज होणार आहेत इथून पुढं, जरी ते एमपीएससीत झाले काय आणि दुसऱ्या कुठल्या व्हेन्यूला झाले काय. तर हा रेकॉर्ड केलेला आहे आपण फ्युचर कॅन्डिडेट्ससाठी एकूणच, किंवा या इंटरव्ह्यू प्रोसेसच्या कॅन्डिडेट्सला सुद्धा हा एक गाईडलाईन आहे, कारण इंटरव्ह्यू अजून सुरू आहेत आणि पुढच्या शनिवारपर्यंत म्हणजे जवळजवळ 29 मार्चपर्यंत अजून 10 दिवस इंटरव्ह्यू हे सुरू असणार आहेत. सो लेट्स होप की इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्याच दिवशी रिझल्ट येतो असा ट्रेंड आहे मागचे अनेक 3-4 वर्ष तरी आय थिंक. तर 29 तारखेला रिझल्ट येईल असं आपण यावेळी सुद्धा अपेक्षा करूया. आणि बेस्ट लक फॉर शुभांगी ऑल्सो. तर 29 तारखेला शुभांगी बरोबर परत एकदा आपण सेलिब्रेट करू. सो थँक्स शुभांगी आम्हाला पूर्ण फ्लो सांगितल्याबद्दल. तर आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल. तर ह्या सगळ्या एकूणच जे काही माहिती तू दिलीस तो आपल्या फ्युचर कॅन्डिडेटसाठी तर उपयोगी ठरलेच, आणि इवन या इंटरव्ह्यूमधल्या लोकांनाही तो उपयोगी पडेल. तर इंटरव्ह्यूला जाणाऱ्या सगळ्या लोकांसाठी परत एकदा मी बेस्ट लक सांगतो, आणि काही अडचण असेल तर अकॅडमीला नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि आपण इथं थांबू. सो गुड डे अँड गुड बाय. आणि शुभांगीचे परत एकदा आभार. थँक्यू सर.